अहो ऐका ना, आधी माझं फिगर पेप्सीच्या बॉटल सारखं होतं ना? अगं आधी पण होतं आणि आता पण हाय. अय्या खरंच? आधी 300 ml ची होती, आता 2 लिटरची आहे. ला 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 ला. सुनी, आपल्या गल्लीत चुगल्या करायच्या स्पर्धा ठेवल्यात. सासूबाईंचं नाव द्या, पहिला नंबर येईल. का ग सोनूची मम्मी? काय हो? तुला माहिती का, हे डॉक्टर लोक पेशंटला ऑपरेशनच्या आधी बेहोश काऊन करते? मला माहिती सोनेश पप्पा. काऊन? अहो हे डॉक्टर लोक लय हुशार राहते. हुशार तर राहते, मग 10 वाजता ऑपरेशन करते ते. तसं नाही. कसं आहे मग? अहो डॉक्टरला वाटतं याला जर बेशुद्ध नाही केलं तर ऑपरेशन शिकून नाही जाणार का? पाहून पाहून आणि त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही का मग? आणि त्याला असं बी वाटतं कसं की आम्ही इतकं वर्ष डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं, आम्हाला पैसा लागला, इतके वर्ष लागले, तेव्हा कुठं आम्ही डॉक्टर झालो आणि यो पेशंट फुकट टाकट नाही शिकून जाणार का? बरं नाही दिसत ना? मानणं पर्यंत तुला. काय विचार करू सोनूज पप्पा? अगं मी विचार करू राहिलो की माझ्या कुंडलीमध्ये ना लिहिलं होतं की जसं बायकोचं लय प्रेम भेटन असं लिहिलं होतं माझ्या कुंडलीत. भेटलं का मग? तेच विचार करू राहिलो ना की कोणाची असन ती बायको असं. हो का? हा. जरा तुमची भाकरच बंद करणं पडते मला आता. अरे नाही 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 तेव्हा तुम्ही नीट राहता, जास्त झालं वाटतं तुम्हाला. अगं, नाही तू भांडती म्हणजे प्रेमच करते, हा ते मला कळत नाही. भाकर कशाला बंद करते बापा? वहिनी, ओ वहिनी, बोला की भाऊजी. घरातली साखर संपल्या, आईने साखर मागितल्या. अहो भाऊजी, आमच्या पण घरातली साखर आजच संपल्या हो. अगं किती खोटं बोलतीस, तुझी जीभ झडून जाईल की. आजच सकाळी 5 किलो साखर आणलो की. जा साखर, कंजूस बाई कुठली. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही कानानं किंडी आहे का? अजिबात नाही. कोण म्हणलं तुम्हाला? मी 1 मिनिटात सिद्ध करून दाखवतो. दाखवा बरं. आय लव्ह यू. काय म्हणलो का मी तू कानानं किंडी आहेस म्हणून? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत एका पोरीला सुद्धा देता आले नाही. एवढा अवघड आहे का तो प्रश्न? मला विचार, मी सांगून राहते. तुझा फोन नंबर सांग. अगं आता तर म्हणली की सांगून राहिली म्हणून, आता सांग की सांग. आई, मी ना मागच्या जन्मी लय चांगलं पुण्य केलं असणार म्हणून मला तुमच्यासारखी सासूबाई मिळाली. अगं मी पण एवढं चांगलं केलं असेल बघ मागच्या जन्मी पुण्य, म्हणून मला एवढे गुणी सुनबाई मिळाल्या. फुगवायला काय केलंय, तेवढंच काम करून घेता येते चांगली चांगली. खोटं बोलायला काय जातंय, तेवढंच माहेरी जातंय ते सारखं सारखं. नवऱ्यासोबत प्रेमाने बोललं तरी भांडणं होतात, साधं बोललं तरीही भांडणं होतात, काहीच नाही बोललं तरीही भांडणं होतात. भांडणं ही होतच राहतात. ऐक की, तुला एक बोलू काय? बोला की. समज मी मेलो तर तू दुसरं लग्न करशील काय? नाही हो, तुम्हाला बाकीच्या मुलींसारखे दिसले का? मी आयुष्यभर माझ्या बहिणी सोबत राहील. थांबा की, जर मी मेलो तर तुम्ही दुसरं लग्न करणार काय? नाही ग, मी पण बाकींच्या पोरांसारखा नाही ग, मी पण आयुष्यभर तुझ्या बहिणी संगतच राहीन. ऐगो माझं बोट कापलं. इडी, तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही? कशाला खपाला कांदे चिरलीस? बिनकामाचं उग तुला 100 वेळा सांगितलं कांदे बिंदी कापासून, कापलं का नाही बोट आता? हा, तुला काळजी घ्यायचा म्हणून 100 वेळा सांगितलं का नाही तुला? सारखं निष्काळजीपणा करतीस, मूर्ख कुठली. कापलं का नाही आता बोट? बिनकामाचं सारखं उग शहाणपणा करून हे करतीस उगा. पुन्हा कापणू बघ कांदे, कसलं बोट कापलंय बघ. ए बाळा, ॲम्ब्युलन्स बोलवू का? हो, माझा भाऊ यायलाय, जावा लवकर मटण घेऊन या. वाघ शाने,
तुझा भाऊ आल्यावर म्हणजे मटण करायचं आणि माझा भाऊ आल्यावर डाळ कर. जा की लई शानेस गप डाळ कर. चालतंय, काय हरकत नाही. माझ्या भावासोबत माझी बहीण पण यायली आहे, डाळच करते मग. अगं ऐक की, ती इकडं पिशवी मटण पण आणतो आणि त्याच्यासोबत मस्तपैकी गुलाबजामुन पण आणतो. कधी नाही ते उरलेत पाप. हे घे, मटण पण आणलोय आणि गुलाबजामुन पण आणलोय. आली का? काय म्हणजे तुझा भाऊ आला का म्हणून विचारलं ग. भाऊ एकटाच यायलाय, बहीण येणार नाही. बहीण यायचं कॅन्सल झालंय. हे मोठे मोठे लोक त्यांच्या मुलांची नावं जमिनींवर, प्लॉट वरती, मोठमोठ्या बंगल्यांवरती अशा प्रॉपर्टी पेपरवर टाकतात. आणि आमचे आई वडील जर्मनच्या डब्यावर, पितळ्याच्या भांड्यावरती, पाण्याच्या टाकीवरती. तुला शिकलेलीस ना, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे बरं. विचारा प्रश्न, पण मी असं फुकट उत्तर देत नाही. मला 500 रुपये लागतील. 500 नाही, तुला 1000 देतो. प्रश्नाचं उत्तर दे फक्त तू. हा, विचारा प्रश्न. एवढं आणि तेवढं केवढं? आई, काय रे पोरा? काल मुलगी बघायला गेलती तर काय म्हणली मुलीकडले? अरे मुलीकडे म्हणले मुलगा पसंत नाही आला. असं आहे का? मग तू काय म्हणली? मग मी पण म्हणले पोरग तर आम्हाला पसंत नाही, मग का घराच्या बाहेर काढून द्यावा. आता मी घरी पण नाही राहा, मी चाललो. नाही थोडी बी ह्या माणसाला सांगितलेलं तर बिलकुलच समजत नाही. काय जेवताना बडबड लावलीस ग? मला नाही जेवायचं. बरं घेऊ तर हा, जेवताना बडबड करते म्हणून उठताना जेवत्या ताटावरचं. रात्री मूत पेताना, दारू पेताना बडबड करीत होते, तवा नाही सुचलं तुम्हाला की भरलेल्या ग्लास वरून उठतो बाबा बायको बडबड करायला लागली म्हणून? बेवडं कुठलं. हे बघ काजल, तू गावाकडे आल्यास इकडच्या लोकांच्या नादाला लागू नको. इकडचे लोक लय खराब आहेत. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार भाऊजी. नमस्कार. वहिनी ह्यांनी कोण? ही माझी बहीण आहे, मुंबईला आहे शिकायला. माझ्याकडे आल्या सहज. आईला काय मस्त पोरगी आहे राव. वहिनी तुमची बहीण लय मस्त आहे हो, जरा ओळख तर करून द्या की. काजल, हे माझा धीर आहे. गावात मोकळा सोडलेला प्राणी आहे, ह्याच्या अजिबात नादाला लागू नको. एप्रिल फूल बनवण्यासाठी कुणीही मेसेजेस पाठवू नका. फक्त स्टेटस वरती माझी बायको माझं ऐकते एवढंच लिहा. बाकी सगळं आम्ही समजून जाऊ. ताई, एक कोल्ड्रिंक द्या. हा देते. हे घ्या. थँक्यू. अहो खूप गरम होत होतं, तुमच्या कोल्ड्रिंकनी वाचवलं. अहो ते माझं कुठे आहे, ते तर कंपनीच आहे. अहो पण दिलं तर तुम्हीच आहे ना. अहो देणारी मी कोण आहे, देणारा तर वरती बसलाय ना. ओ ताई पैसे. हा कसले? अहो कोल्ड्रिंकचे. अहो हे तर कंपनीच आहे ना. पण दिलंय तर मीच ना. अहो पण देणारे तुम्ही कोण? देणारा तर वरती आहे ना. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, विचारू का? हो विचारा की. मी एक गाणं म्हणणार आहे, त्या गाण्याची पुढची लाईन काय आहे ती तुम्हाला सांगायचं आहे. दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गई है तुमसे. काय करावं बाबा ह्या बायकांना, ज्यांना कोणाला प्रश्न विचारेल त्यांना माझ्यावर मोहब्बतच. हो मी काय म्हणते, तुझंच बरोबर आहे. हो मी अजून काही बोललेच नाही. काय फरक पडणार आहे? तू जे बोलणार आहेस तेच खरं करणार आहेस लास्टला, माहित आहे मला. मी काय बोलणार आहे ते तर ऐकून घ्या. तू काही पण बोल, खरं तू तुझंच खरं करणार आहेस, माहित आहे मला. बस, विषय संपव आता.